गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील जोरदार पाऊस आहे। धरण साठ्यामध्ये त्यामुळे मोठी वाढ झालेली दिसतेय। नाशिकच्या गंगापूर धरणामधून देखील आता 8100 क्युसेक गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येते। रामकुंड परिसरात रात्रीतून पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि याचा परिणाम हा गोदा घाटावर आलेला आहे। या मोसमातला पहिलाच हा पूर असल्या कारणाने नाशिककरांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसते। या सर्व परिस्थितीचा गोदाघाट परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। याचा परिणाम नाशिकच्या गंगापूर धरणातून 8000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि मी नाशिकच्या आता गोदाकाठी आहेत, गोदाकाठी परिसरामध्ये आहे। ते जर बघितलं तर गोदाघाटाला पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। यामुळे पाण्याची जी तीव्रता आहे, पुराची जी तीव्रता आहे ती समजून येत आहे। पूर्ण गोदावरी परिसर बघितला तर पूर्ण जे मंदिर आहे ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या इतर धरणांचा विचार जर केला तर त्या धरणातून देखील पाण्याचा मोठा विसर्ग जो आहे तो करण्यात येतो आहे। त्यामुळे आता नदीकाठचे जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येतोय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक।